मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. मयत आईच्या नावावरील शेत जमीन माझ्या नावावरती करून द्या असं म्हणत मुलानं स्वतःच्या वडिलांना शिवीगाळ करून लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे 12 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. रमेश परशुराम गाडे यांनी हरवली पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की रमेश गाडे यांचा भाऊ राजेंद्र गाडे हा त्यांच्या कुटुंबासह कणगर इथे त्यांच्या वाटणीच्या शेतामध्ये राहतो. गाडे यांची आई बिजलाबाई गाडे या मयत झाल्यानं त्यांच्या नावावरील कणगर येथील शेतजमीन वारसा हक्कानं गाडे यांच्या नावावरती आली आहे. सदरची सर्व शेतजमीन माझ्या नावावरती करा या कारणावरून राजेंद्र गाडे हा नेहमीच वाद घालत असतो. 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास रमेश गाडे आणि राजेंद्र गाडे यांचे वडील परशुराम गाडे हे त्यांच्या घराच्या बाजूला रोडवरती पायी फिरत असताना त्यांचा मुलगा आरोपी राजेंद्र हा तिथे आला आणि म्हणाला की जमीन माझ्या नावावरती करून द्या असं म्हणून त्यानं वडिलांना शिवीगाळ केली, लाकडी दांड्यानं मारहाण केली. तसेच मी वडिलांना मारून टाकेन, तुम्हाला देखील जिवंत सोडणार नाही अशी वडील आणि भावाला धमकी दिली आहे. रमेश परशुराम गाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र परशुराम गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.